संपूर्ण राज्याचं लक्ष बुधवारी झालेल्या मंत्रालयातील बैठकीकडे लागून राहिलं होतं। राज्य सरकार आणि व्यापार प्रतिनिधी यांमधली 2 तास सुरू राहिलेली बैठक वादळी ठरली। शेतकऱ्यांकडून घेतली जाणारी आडत रद्द करण्याचा मुद्दा राज्य सरकारनं लावून धरला, तर बाजार समितीमध्ये आत आणि बाहेर अशा दोन्ही ठिकाणी काम करणाऱ्या व्यापाऱ्यांना समान कायदा असेल या मुद्द्यावर व्यापारी अडून बसले होते। अखेर दोन्ही बाजूंनी एक एक पाऊल मागे घेत परस्परांच्या मुख्य मागण्या मान्य केल्या। कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापार करतात आणि ज्यांना बाहेर व्यापार करणार आहेत त्यांना वेगळं धोरण आणि बाजार समितीमध्ये काम करणार आहेत त्यांना वेगळं धोरण आहे, असा संभ्रम निर्माण झालेला होता। त्यांना आम्ही वचन दिलेलं आहे, बाहेर जो खुल्या लोक बाहेर जे काम करणार आहेत त्यांनाही तोच कायदा आहे आणि आज जे काम करणार आहेत त्यांनाही तोच कायदा लागू राहणार आहे। ज्यावेळेला डिनोटिशिप आम्हाला समान व्यापारी कायदा ते लागू करणार असं सांगितलं, ते मान्य केलं आणि त्यामुळे आम्ही आता हा संप मागे घेतलेला आहे। कृषी उत्पन्न बाजार समिती नियमातून भाजीपाला फळं वगळण्याचा नियम करताना शेतकरी, आडते, माथाडी आणि व्यापारी यांचं नुकसान होणार नाही याची काळजी घेणार असल्याचं महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केलं। 5 ऑगस्टपर्यंत अधिवेशन सुरू असतानाही मॅरेथॉन बैठका चालतील। त्या बैठकामधून व्यापारीही संतुष्ट, माथाडी संतुष्ट आणि सगळ्यात महत्त्वाचे शेतकरी संतुष्ट अशा प्रकारचा नियमाचा अंतर्भाव करून आम्ही 6 ऑगस्टला भाजीपाला आणि फळे पूर्ण नियमनमुक्त करू। कोणत्या मुद्द्यांवर व्यापाऱ्यांसोबत तडजोड झाली ते पाहूया। शेतकऱ्यांच्या मालातून आडत घेता येणार नाही, व्यापाऱ्यांकडून सेसऐवजी मेंटेनन्स टॅक्स आकारणार, एपीएमसीचे नियम बाहेरील व्यापाऱ्यांनाही लागू, व्यापाऱ्यांच्या मागणीसाठी समिती गठीत, समिती 6 ऑगस्टपर्यंत निर्णय घेईल। कृषी उत्पन्न बाजार समिती नियमातून भाजीपाला फळं वगळण्याच्या नियमाच्या परिपत्रकात सुधारणा करण्यासाठी आणि निर्णयाच्या अंमलबजावणीबाबत धोरण ठरवण्याकरता पणन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली गेली आहे। ही समिती 6 ऑगस्टपर्यंत निर्णय घेणार आहे। यानंतरही जे सहकार्य करणार नाही त्यांच्यावर कडक कारवाई करणार असल्याचं सरकारनं स्पष्ट केलंय। अमित जोशी, झी मीडिया, मुंबई। आणि याच संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। नवी मुंबईतून कपिल राऊत आणि नाशिकहून योगेश खरे आपल्या संपर्कात आहेत। कपिल, योगेश खरेंकडे आपण सर्वात प्रथम जाऊयात। योगेश, आपण पाहतोय की राज्यभरातील व्यापाऱ्यांनी संप मागे घेतलाय, मात्र नाशिकमध्ये अद्यापही हा संप सुरू आहे। काय अधिक माहिती आहे, काय मागण्या आहेत आणि कधीपर्यंत हा संप मागे येऊ शकतो? स्वाती, खरं म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातून एपीएमसीनं आपला संप मागे घेतला आहे। व्यापारी आडतदारांनी आपले खरेदी व्यवहार हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू केले आहे। मात्र नाशिकमध्ये आपण परिस्थिती बघू शकतोय की या ठिकाणी भाजीपाला शेतकऱ्यांनी आणला आहे, मात्र या ठिकाणी त्यांना खरेदीदार नाही आहे आणि त्या खरेदीदार नसल्यामुळे आता हा जो शेतीमाल आहे हा खराब होऊ शकतो। आपण बघू शकतोय की या ठिकाणी ही कोथिंबीर आज तयार झालेली, आता ही संध्याकाळपर्यंत सडायला लागेल। जर ही आता खरेदी करण्यात आली नाही, कोणता व्यापारी या ठिकाणी मिळाला नाही, तर या ठिकाणी नाशिकमध्ये मात्र शेतकऱ्याचं नुकसान होणार आहे। आणि स्वाती, तुला माहिती असेल, कदाचित आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की पूर्ण महाराष्ट्राची, गुजरातचा जो सीमेवरचा भाग आहे तो आणि मराठवाड्याची परसबाग म्हणून नाशिकला ओळखलं जातं। नाशिकचा सगळा भाजीपाला हा तिथे जातो, मात्र आज नाशिकच्या व्यापाऱ्यांनी आणि आडतदारांनी हे बंद ठेवल्यामुळे हा सगळा प्रश्न निर्माण झालेला आहे। शेतकरी आले आहेत कारण की संप निघालेला, संपलाय असं त्यांना वाटतंय, मात्र दुकानदार मात्र या ठिकाणी सगळं बंद आहेत। एजंट जे आहेत, आडते आहेत, त्यांनी सर्वांनी बंद ठेवलेलं आहे। त्याचबरोबर या ठिकाणी कुठलाही व्यापारी आला नाही, आडतदार आला नाही, त्यामुळे शेतकरी आपण बघू शकतोय की स्वतः या ठिकाणी विकायला बसलेला आहे आणि लोकांना सुद्धा भाजीपाला बाहेर महाग मिळतोय, त्यामुळे लोक स्वतः एपीएमसी मध्ये आलेले आहेत आणि ते इथं खरेदी करतात। त्यामुळे एकूणच जी परिस्थिती आहे ती नाशिकमध्ये सर्वाधिक नुकसान हे शेतकऱ्यांचं होतं आहे। दररोज 15 ते 20 कोटी रुपयांचं नुकसान हे या ठिकाणी होतं आहे आणि शेतकऱ्यांचं प्रामुख्याने यामध्ये होतं आहे। व्यापारी आडत्यांना फरक पडणार नाही, पण शेतकऱ्याचा माल हा नासतोय आणि त्यामुळे त्याला कमी भावात तो माल विकावा लागतोय। नक्कीच योगेश, आपण पाहतोय की शेतकऱ्यांच्या मालाचं नुकसान या संपामुळे होताना दिसतंय। तर आता आपण जाऊयात कपिल यांच्याकडे। कपिल, आपण पाहतोय की या ठिकाणी संप रात्रीच्या बैठकीनंतर संप मागे घेण्यात आला। आता एपीएमसी मार्केटमध्ये काय परिस्थिती आहे? स्वाती, नक्कीच एपीएमसी मार्केट सुरू झालं असं आपण बोलू शकतो। सर्व जे मोठे मोठे व्यवहार ते सुरू झालेले आहेत, पण रात्री मात्र काही म्हणजे आरोप प्रत्यारोप झाले होते, काही वाटाघाटी झाल्या होत्या। आपल्याबरोबर थेट तेच अधिकारी त्यांच्या सर काय
आडतवरनं काही प्रॉब्लेम झाला होता, म्हणजे संप मागे घेतल्यानंतरही काय झालं? काल मंत्रालयात मंत्री महोदयांकडे मीटिंग झाल्याच्या नंतर असं ठरण्यात आलं की जे आडत जे कमिशन आहे शेतकऱ्यांच्या पट्टीमध्ये कापायचं नाही, ते तुमचं जे आडत कमिशन आहे तुम्ही ग्राहकाकडनं घ्या. या अटी शर्तीवर आम्ही हा संप मागे घेतला होता, कारण का ग्राहकांची आणि शेतकऱ्यांची याच्यात गैरसोय होऊ नये. पण यावेळेला मंडी ज्यावेळेला सकाळी पहाटे चालू झाली आणि ग्राहकांना आम्ही हा शासनाचा निर्णय ज्यावेळेला सांगितला की आजपासून तुम्हाला आडत आम्हाला द्यावी लागेल, शेतकऱ्यांच्या पट्टीमध्ये कापता येणार नाही, त्यावेळेला ग्राहकांनी जो माल खरेदी करणंच त्याचा बहिष्कार टाकला. ओके, म्हणजे ह्याच्यावरून वाद सुरू झालेला. आपल्यावर काही ग्राहक आहेत. सर, एपीएमसी सुरू झालेला आहे, काय बोलाल? एपीएमसी सुरू झाला. मी एक गिराईक आहे, संत गाडगे महाराज मंडई भायखेड्याचा. एपीएमसी सुरू झाल्यानंतर इथं व्यापाऱ्यांनी जे सांगितलं आम्हाला की तुमच्याकडून आडत घेतली जाईल म्हणून, ते आम्हाला परवडण्यासारखे नाही म्हणून आम्ही ते माल खरेदी करणं बंद केलेलं आहे. म्हणजे बहिष्कार घातलेला असं बोलू शकतो? बहिष्कार टाकलेला आहे मी. ओके, आता एक महत्त्वाची बातमी आपल्याकडे येते का व्यापारी जो ग्राहक आहेत त्यांनीच बहिष्कार घातलेला आहे, कारण की जी अडत आहे ही अडत ग्राहकाकडनं घेण्यात येणार आहे आणि त्या ग्राहकाच्या अडतीमुळे ग्राहक नाराज झालेला आहे. मोठ्या प्रमाणात इथे भाज्या आलेल्या आहेत, परंतु कोणी ग्राहक घेत नाहीये, त्यामुळे ग्राहकांनी बहिष्कार घातलाय अशी एक मोठी बातमी आपल्या हाती आलेली आहे. आपल्यावर शेतकरी आहेत. मित्र, कुठून आलायस तू आणि तुझा माल कोणी विकत घेतोय का? माल विकत घेत नाही, मी जुन्नरवरून आलेलो आहे. ज्या वेळेला 4-5 दिवस झाले त्यावेळेला 200-250 रुपये 10 किलो वांगी जात होती. आज 10-12 रुपये किलो वांगी जातात. ग्राहकांनी माल घेतला नाहीये? नाही घेतला. त्यांचं काय म्हणणं आहे? त्यांचं म्हणणं आहे स्वस्तात पाहिजे. नक्कीच आम्हाला स्वस्त दिलं तर परवडू शकत नाही. इथे ह्या पूर्ण संपामुळे एक गोंधळाचं वातावरण आहे. एकीकडे जे व्यापारी आहेत ते ठाम आहेत का अडत आम्ही देणार नाही, आणि दुसरीकडे ग्राहक आहेत तेही सांगतात का आम्ही अडत देणार नाही, कारण की आम्ही जर अडत दिली तर आम्ही लॉस जाऊ, आम्हाला मधले जे ब्रोकरची फळी आहे ती नको आहे. तर ह्या आज जे माल आलेला आहे हा भरपूर माल आलेला आहे, शेतकरी सुद्धा इथे आलेला आहे, परंतु ग्राहकांनी बहिष्कार घातल्यामुळे आता शेतकरीही तोट्यात चाललेला आहे, शेतकऱ्याचं नुकसान होत आहे. अनेक शेतकरी असे फिरत ज्यांचा माल इथे आलेला आहे परंतु कोणी घेत नाहीये, कारण की हा एक मोठा आता प्रश्न निर्माण झाले आहे. कपिल, ग्राहकांनी जरी बहिष्कार टाकला असेल तरी हा बहिष्कारामागचं कारण हे भाज्यांचे भाव हे जैसे थे असल्यामुळे आहे की भाव कमी करण्यात आलेले आहेत? भाव अजून भाज्यांचे कमी झालेले नाहीयेत, भाव जैसे तेच आहेत, परंतु जो अडत मधली जी अडत असते ती ग्राहकांनी भरावी असा जो एक ठाम भूमिका घेतलेली आहे व्यापारी संघटनेने, बाजार समितीने. या भूमिकेला विरोध करत ग्राहक राजांनी सांगितलेले की आम्ही अडत देणार नाही, त्यामुळे आम्ही माल घेणार नाही. त्यामुळे एपीएमसी मध्ये भाज्या आलेल्या आहेत, मोठ्या प्रमाणात भाज्या आलेल्या आहेत, त्याच्या किमतीवरती परिणाम झालेला नाहीये, परंतु भाज्या कोणी घेत नाहीयेत, कारण प्रश्न आहे अडतीचा. अडत ही घेणार नाही. आता ह्या संदर्भात काही बैठकी होणार आहेत, त्या बैठकीनंतर मग ग्राहक राजांना निराश होतो का त्याचं जे समाधान होतं याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. एकंदरीतच ह्या अडतीमुळे त्यांचा काय लॉस आहे ते आपण जाणून घ्या. सर, काय याचा किती लॉस आहे तुम्हाला? आम्हाला याच्यामध्ये 1000 रुपयाचा माल घेतला तर आम्हाला इथं कमीत कमी 80 रुपये दलाली द्यायला लागणार आहे. त्याच्यावरती नेव्ही आहे, टॅक्स आहे, हे असं सगळं मिळून 100-125 रुपये आमचे जाणार आहे. त्यामुळे आम्हाला हे परवडत नाही. खर्च हा परवडत नसल्या कारणामुळे आम्ही बहिष्कार टाकलेला. या संदर्भामध्ये इथं मार्केट कमिटी लोकांची वार्ता झालेली आहे आमची. शनिवारी त्यांनी सांगितलेलं आहे शनिवारी आपण 12 वाजता एक मिटिंग घेऊया, काय फैसला होता आपण त्यानंतर आपण मग ही सर्व काय ते ठरवूया. त्याकरता आम्ही थोडीफार आता खरेदी चालू केलेली. नक्कीच स्वाती, तू ऐकलेलं आहे की या संदर्भात हा खूप गंभीर विषय आहे आणि या संदर्भातल्या आम्ही बैठकी घेणार आहोत आणि या बैठकीनंतर आम्ही ठाम आमची भूमिका ठरवू. पण सध्या काही किरकोळ जे भाजी विक्रेते आहेत ते माल घेतात, पण जे मोठे ग्राहक आहेत त्यांनी मात्र पाठ फिरवली आहे. त्यामुळे नुकसान एपीएमसीचं आहे आणि शेतकऱ्या दोघांचंही नुकसान आहे. निश्चितच नुकसान दोघांचंही आहे, मात्र सगळ्यात जास्त नुकसान हे शेतकऱ्याच्या मालाचं आहे असंच म्हणावं लागेल. धन्यवाद कपिल दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. धन्यवाद योगेश, तुम्ही ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.